और जिसकी नीयत में राज करना लिखा हो, फिर भले ही चाहे वो 14 वर्षों का वनवास क्यों ना भोगे, पर बनेगा वो राजा ही। ग्रेट रियांश मोरानी, मी सुनीता गुरव, आरोग्य सल्लागार म्हणून काम करते रियांश कंपनीचे. तर मी आज आले कराडमध्ये. तर या ताईंना मी अमृत ज्यूस, अल्कलाइन ड्रॉप, पुनर्नावा, ऑर्थोजी टॅबलेट थोडं दिलं होतं 5 महिन्यापूर्वी. संधिवातासाठी दिलं होतं. तर त्यांच्याच तोंडून काय होत, त्यांना काय रिझल्ट आला. नमस्कार, मी आरती पंकज गुरव. मी जून महिन्यापासून अमृत ज्यूस चालू केलाय. तर मला उठायला येत नव्हतं अक्षरशः. हाडांच्या दुखण्याने एवढी त्रस्त झालेली, हाताची बोटं सुजत होती. सगळी जेवढी जॉईंट हाड आहेत त्या आमवाताने दुखत होती. माझी इतकी दुखत होती की मला त्या वेदना सहन होत नव्हत्या. पण जेव्हापासून मी अमृत ज्यूस चालू केलं, मला 15 दिवसात थोडा रिझल्ट एवढा जाणवला. 1 महिन्याभरात मला उठायला येत नव्हतं अक्षरशः. पायऱ्या चढता उतरता येत नव्हत्या. पण हळूहळू त्या अमृत ज्यूसचा एवढा फरक पडला की मी स्वतःच्या पायावर उभं राहून चालायला लागले. आणि माझं हाडांचं पूर्णपणे दुखणं कमी झालं, अशक्तपणा कमी झाला. आणि माझी बोटं सुजत होती. सकाळ झालं की सगळी हाताची दोन्ही बोटं सुजायची, ती पण पूर्णपणे बरी झाली. म्हणजे एवढा रिझल्ट भेटला, जेवढं मी प्रायव्हेट डॉक्टर करून भेटला नव्हतं तेवढं अमृत ज्यूसमुळे मला भेटलं. तर या टीमचे मी धन्यवाद करणार आहे. त्यांच्यामुळे मी आज जे आहे ते उभी, ते त्यांच्यामुळेच अमृत ज्यूसमुळे. थँक्यू, धन्यवाद. हा बघा मित्रांनो, किती छान रिझल्ट आलाय. बघा, ॲलोपॅथी करून आजार हे आपल्याला बरे करता येत नाही, ते फक्त थांबवले जातात. पण आपण आयुर्वेदचा उपचार करून आपले आजार मुळापासून बरे करू शकतो. तर तुम्हालाही अशाच प्रकारच्या कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. थँक्यू.